तर नमस्कार मित्रांनो, मी संदीप तुमचं माझ्या या मराठी श्रीमंत चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या ठरलं तर मग या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुनने मिशन मधुभाव सुरू केलं आहे. त्याने ठरवलं की कसंही करून मधुभावनं पटवायचंच. आणि तिकडे ती प्रिया मांजरीसारखी अर्जुनच्या मध्ये मध्ये येते. त्याने तिला असं काही झापलं आहे की सगळे चिडीचूप झालेत. तर तुमची उत्सुकता जास्त न ताणता मी आजचा भाग सुरू करतो, पण त्यापूर्वी तुम्ही तर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर माझा भाग सुरू करूया. तर मित्रांनो, कालच्या भागात आपण बघितलं होतं की प्रियाने अर्जुनच्या आवडीचे 2 पदार्थ बनवलेत. एक भेंडीची भाजी आणि एक रव्याची खीर. आणि ती सगळ्यांना सर्व करत असते, कारण सगळे सभ्य जरा कुटुंबीय डायनिंग टेबलवर जेवायला बसले असतात. आणि आज मी तर ती खीर खाऊन म्हणते, वा तन्वी, का झकास खीर केली, एक नंबर. मात्र हे शब्द ऐकताच अर्जुन ती खीर घेतो आणि त्या ताटातनं बाहेर काढून ठेवतो. मग अस्मिता म्हणते, अरे असं काय करतोस, एक चाकून तर बघ एखादा घास, किती मस्त झाली आहे. मग मात्र अर्जुन असं काही बोलतो की प्रियाच्या डोळ्यातनं अश्रूच येतात. तो तिला म्हणतो, म्हणजे तो अस्मिताला म्हणतो की मी खीर खातो फक्त 2 व्यक्तींच्या हाताची, एक माझी मामा, दुसरी म्हणजे माझी बायको मिसेस सायली. आणि तो खीर बिलकुल खात नाही. मित्रांनो, प्रतापही चिडतो. तो म्हणतो, अरे तू असं काय करतोस, तो तिचा तोंडावर अपमान करतोस. मग अर्जुन म्हणतो, मी कुणाचाही अपमान करत नाही आहे किंवा कुणाचाही डिसरिस्पेक्ट करत नाही आहे, पण तिला जर असं वाटत असेल तर हा तिचा प्रॉब्लेम, माझा नाही. मला बिलकुल खीर खायची नाही आहे. मग मात्र अश्विनी म्हणतो, दादा नेहमी असं करणं गरजेचं आहे का, आपण आता जेवायला बसलो आहे तर शांतपणे जेव ना. मात्र अर्जुन तिथून उठून जायला लागतो. मग चैतन्य म्हणतो, अरे अन्नच आपण तर करू नकोस, जेवण तर घे. मग अर्जुन म्हणतो, मी जेवणारच आहे पण माझ्या रूममध्ये. आणि तो ते ताट घेऊन निघून जातो. आणि मित्र असल्यासारखा, म्हणजे चैतन्य इतका चांगला मित्र त्याचा की रामाच्या मागे लक्ष्मण असणारच. त्याप्रमाणे तोही ताट घेतो आणि तोही याच्या रूममध्ये निघून जातो. इकडे ती येडी प्रिया खोटं खोटं रडते आणि बाहेरून अंगणात उभी रात्री विचार करते, मला जर ह्या पॅलेसवर राज्य करायचं नसलं असतं ना, तर मी या अर्जुनच्या घशामध्ये खीर ओतली असती. एवढं आपण मी कधीच सहन केला नसता. पण आता काय करू, मला हे सगळं सहन करावं लागेल. आणि ती बाहेर विचार करत असते, तेवढा तो अश्विन बाहेर येतो. त्याला विचारायला वाईट वाटतं की अर्जुनमुळे प्रियाला वाईट वाटतं. त्याला काय माहिती आहे की प्रिया किती खोटारडी म्हणून. तो बाहेर येतो आणि तिला म्हणतो, तन्वी सॉरी, तुला दादामुळे वाईट वाटलं आहे, पण मी एक गोष्ट बोलू का, अगदी मित्राच्या भावनेनंतर एक गोष्ट बोलतो की जर कोणी आपल्याला महत्त्व देत नसेल तर आपण तिला महत्त्व न दिलेलंच बरं. म्हणजे तो तिला हिंट देतो आहे की तू अर्जुनपासून लांबच राहा, कारण अर्जुन तुझ्या तावडीत कधी येणार नाही आहे. ती त्याला म्हणते, अरे काय करू, मी रागलो नाही पण मग दुःख तर होतं ना रे, एवढं आपण प्रेमाने केलं त्यासाठी. आणि तो त्याला म्हणजे त्या खिरडे त्यांनी चाखून पण बघितलं नाही की कशी झाली काय झाली, आणि एवढा बोलून गेला, मला फार वाईट वाटलं. तो तिला म्हणतो, अगं ऑब्वियस आहे ना, आपण सगळं त्या वहिनीच्या वागण्याला फसलो होतो आणि दादा तो जास्तच फसला आहे, त्यामुळे त्याला वाईट वाटणं वगैरे साहजिकच आहे. तू नको लक्ष देऊ. आता तू 2 गोष्टी कर. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तू माझ्या अकाउंटला 5,000 रुपये ट्रान्सफर कर. तर आपण ठरलं होतं ना, कोणी दुःखी झालं किंवा सिरियस झालं तर 5,000 रुपये ट्रान्सफर करायचे. आणि दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट, तू जर आत्ता घराबांधे नाही आलीस आणि जेवायला नाही बसली तर तुझी जी खीर आहे ना, ती मी सगळी पिऊन टाकेल. मग तुला एक अन्नाचा म्हणजे घास पण उरणार नाही. तू पुन्हा म्हणशील की काय केलंस म्हणून. मग तो जातो आतमध्ये निघून. मग प्रिया म्हणते, बरं झालं, मोठा नाही लहान भावात माझं महत्त्व कळलं आहे, म्हणून ती आतमध्ये निघून जाते. आणि इकडे मात्र कुसुमताईच्या घरी सायलीने कुसुमताईचा फोन घेतला असतो आणि ती बघते की कुसुमताईच्या फोनच्या वॉलपेपरला अर्जुन सायलीचा फोटो आहे. मग तिला ती विचारते की कुसुमताई, तू आमच्या दोघांचा फोटो का ठेवला वॉलपेपरला. मग कुसुमताई तिला सांगायला लागते, अगं मी कुठेतरी ऐकलं आहे की एखाद्या गोष्टीचा आपण खूप वारंवार विचार केला ना तर देव पण ती गोष्ट आपल्याला मिळून देण्यासाठी प्रयत्न करतो. आपला आठवतं की शाहरुख खानचा डायलॉग लागतो कि किसी चीज़ को अगर तुम शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में जुट जाती है. अगदी त्याचप्रमाणे. मग मात्र कुसुमताईचं तिला म्हणायला लागते, अगं अर्जुन किती गुणी आहे गं. मला पहिले वाटायचं की तो खूप स्वार्थी आहे, तुझा बिलकुल विचार करत नाही, पण त्याने हे सिद्ध केलं की तो तुझा फार विचार करतो, कारण त्याने तुझ्यावर तर प्रेम व्यक्त केलं आहे आणि एवढ्या गोष्टीमध्ये सुद्धा तो तुझ्या बाजूने ठामपणे उभा राहिला. त्यामुळे माझं मत त्याच्याबद्दलचं फार बदललं आहे. आणि अर्जुन किती गुणी गं. मधुबनसुद्धा हे कळायला पाहिजे होतं की त्यांना असं जावं शोधून पण सापडणार नाही, पण ते सध्या रागवायला आहेत ना, एक ना एक दिवस त्यांना नक्की कळेल. पण मग ती म्हणते, सायली
मी त्याला काय म्हणू ग आता? चिडका बब्बा, चिडका बिब्बा म्हणू की देखणा बिब्बा? मग देखणा बिब्बा तशी म्हणते कुसुमताई, सायली थोडीशी लाजते. मग कुसुम त्याला कळतं, ते म्हणते नाही बाई हे तूच म्हण. मी त्याला म्हणते प्रेमात पडलेला बिब्बा. आणि ती जेव्हा अशी बोलते मित्रांनो, सायली एकदम खळखळून हसायला लागते. आणि सायली हसताना पाहून कुसुमताईला खूप बरं वाटतं. ती तिला म्हणते, सायली तू अशीच हसत राहा आणि तुझ्या ज्या भावना असतील ना त्या कधीच दाखवू नको, माझ्याशी एकदम मन मोकळेपणे बोलत जा. आणि मला दोघींच्या छानशा गप्पा सुरू होतात. इकडे मात्र सुभेदारांच्या घरी तो डायनिंग टेबलचा डायपर संपल्यानंतर अर्जुन जेव्हा रूममध्ये येतो, चैतन्य पण त्याची टाळी वाजून प्रशंसा करतो. तो म्हणतो, क्या बात आहे यार, इतके दिवस तू घरच्यांसमोर एक शब्दही बोलला नाहीस, पण आज मात्र एकदम सिक्स मारलास. तो म्हणतो काय झालं? मग चैतन्य त्याला सांगायला लागतो की यार इतके दिवस काही बोलत नव्हतं, प्रिया कशी वागली, तन्वी कशी वागली तरी तू शांतपणे ऐकत होतास. आज मात्र तुझे बोललास ना, मी खीर खाईल, ते फक्त एक तर मिसेस सायलींच्या हातची, म्हणजे सायली वहिनीच्या हातची, किंवा मग कल्पना मावशीच्या हातची. मला फार आवडलं ते. मग मात्र अर्जुनही म्हणतो, मी तरी काय करू यार, एवढं हार्श मला आज बोलावंच लागलं. हे मोठे जरी असतील तरी चुकणार नाही असं कसं होईल, तेही माणसं असतात ना. मी त्यांना किती समजवायचा प्रयत्न केला, इमोशनली त्याच्यासमोर रडलोसुद्धा, शांतपणे त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला आहे, पण ते माझं बोलणं ऐकूनच घेत नाही. ते तन्वीच्या जाळ्यामध्ये एवढे अडकलेत की त्यांना फक्त तन्वीच दिसते. पण त्या तन्वीमुळे तर माझ्या मिसेस सायली माझ्यापासून दूर होत असतील तर मी असं कधी होऊ देणार नाही. मी आता माझ्या प्रेमाचे स्टँड घेणारच. ऐकून चैतन्यसुद्धा म्हणतो, वा, प्राऊड ऑफ माय बॉय. मग अर्जुन कपाटातने सायलीची साडी काढतो आणि मग एकदम ठामपणे म्हणतो की मी एक ना एक दिवस मिसेस सायलीबद्दलचं घरच्यांचं सगळ्यांचं मत बदलेल आणि माझ्या बायकोला म्हणजे मिसेस सायलीला त्यांच्या या घरात सर्वांना वापस घेऊन येईल. हे मी स्वतःशी केलेलं एक प्रॉमिस आहे. इकडे सकाळी सीन पुन्हा शिफ्ट होतं कुसुमताईच्या घरी. तिथे सायली देवाची पूजा करत असते आणि प्रसाद देत असते, कुसुमताईला देते. मधुभांना आवाज देऊन उठायचा प्रयत्न करते, मात्र मधुभा का उठत नाही. कुसुमताई म्हणते, अगं यवनाला ते उठून बाहेर फिरायला गेले असते, आज नको असं काय झालं आहे? मला वाटतं ते खूप दमले असते, सध्याना फार फिरतायत, ते दमलेत म्हणून कधी झोपायला येईल त्यांना गाड. मग सायली त्यांना उठवायचा प्रयत्न करते, ते चेक करते की त्यांच्या अंगात ताप आहे. मग ते मात्र उठवतात त्यांना. मधुभामध्ये उठा, चला उठा बरं, आपण दवाखान्यात जाऊ, इथे कॉर्नर डॉक्टर आहे त्याकडे जाऊ आपण. मात्र मधुभाऊ जाम चिडले असतात. ते म्हणतात, जाऊ दे, जे व्हायचं ते होऊ दे. मिळवलं बरं, देवाने माझी प्रार्थना ते ऐकली ना तर खूप चांगलं होईल. त्या वकिलाने इतका ताण दिला आहे मला की मला झोपच येत नाही. बाप रे बाप मित्रांनो, इथे अर्जुन तेवढं टेन्शन घेतले मधुभाने. मग पुन्हा सीन शिफ्ट होतो सुभेदारांच्या घरी. तिथे अर्जुन छानपैकी आवरत असतो आणि चेतन त्याकडे म्हणतो, चल बरं झालं तू आवरलं, आपल्याला निघायचं आहे, आपल्याला आज खूप इम्पॉर्टंट मिटिंग आहेत. मात्र अर्जुन त्याला म्हणतो, ते मीटिंग वगैरे तूच अटेंड कर, माझं मिशन फक्त मधुभाऊ. चैतन्य म्हणतो, असं काय बोलतो यार तू? तो म्हणतो, अरे तूच तर म्हणत होतं ना की मिसेस सायली आणि माझ्यामध्ये मधुभाऊ तलवार घेऊन उभे आहेत. आता मला त्यांच्या हातात तलवार काढायची आहे आणि त्यांच्या हातामध्ये प्रेमाचा आणि शांततेचा तो पांढरा झेंडा द्यायचा आहे. ऐकून चैतन्य पण खुश होतो. हो ते ठीक आहे यार, पण तू हे विसरू नकोस की आपलं एक लॉ फॉर्म आहे. आणि अर्जुन उलटा त्यालाच म्हणतो, हा तू हे विसरू नको मात्र की माझी एक बायको आहे आणि एक हट्टी सासरा आहे, मला त्याला कसे करून पटवायचं आहे. मग मात्र चैतन्य म्हणतो, ठीक आहे यार, तुला या वाटेवर मीच ढकललं आहे तर मी तर काय बोलणार, बेस्ट ऑफ लक. म्हणजे खाली येतात तर खाली मात्र ते येडे अस्मिताने 60% का काहीतरी डिस्काउंटवर खूप सारे कपडे मागवले असतात, शॉपिंग केली असते, न्यू इयरची शॉपिंग. आणि अश्विन प्रथम मिळून तिला चिडत असतात की तू आज घेतलेल्या वस्तू पुढच्या महिन्यात तरी घालशील का वगैरे वगैरे. आणि तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य खाली येतात. अर्जुन मात्र जाम खुश असतो. तो म्हणतो, अरे वा, गुड मॉर्निंग, सगळे आधी इथेच भेटलेत, चला मी पण तुम्हाला जॉईन होतो. म्हणून तो नाश्ते काढ लागतात दोघं. प्रिया काय करते, विमलच्या हातातलं ताट घेते आणि त्याला वाढायला लागते. मग अर्जुन मस्तपैकी चवीने खात असतो आणि म्हणतो, वा आता किती छान दिवस आहे वगैरे असं बोलत असतो तो. आज मी ठरवलं की मी आनंदी राहणार, पॉझिटिव्ह राहणार. मग लगेच प्रिया काय करते, त्याचा हात हातामध्ये घेते आणि पूर्णाईला म्हणते, पूर्णाई बघ, मी तुला म्हणाले होते ना की एक ना एक दिवस अर्जुनला कळेलच की त्याच्या आसपास किती पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. मग मात्र काय करतो अर्जुन, तो हात असा हातातनं काढतो आणि स्वतःच्या कपड्याला पुसतो. हा सीन एकदम भारी होता मित्रांनो. त्या प्रियाचं तोंड असं बघण्यासारखं झालं.
तो म्हणतो हो, माझ्या आयुष्यात फार पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, पण त्या एकही गोष्टीमध्ये तू तर नाही आहेस. तर मी तुला आता सांगतो की तू माझ्या घरात जो खोटारडेपणा चालवलास ना, त्याशी मला काहीही देणं-घेणं नाही आहे. आणि एक तुला विनंती करतो की माझ्याशी बोलण्याचा जो प्रयत्न करतेस तू, तो थांबव. मला त्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे. मग मात्र पूर्णाजी त्याला म्हणते, अर्जुन, तू तन्वीला असं का बोलतोस? आणि तिने काय खोटारडेपणा केलास आणि तू केलं ते काय होतं? मग कल्पना तिला म्हणते, जाऊ दे ना पूर्णाई, त्याला खऱ्यापणातला खोटेपणाचा फरकच कळत नाही आहे. आपल्या दृष्टीने ते नाटक, प्रेमाचं लग्नाचं नाटक केलं, हे सगळं जे होतं ना, नात्यांचा त्याने अपमान केला, हा खोटारडेपणा आहे. पण त्याला ते खरंपणा वाटतं. मग तर अर्जुन सिरियस होऊन म्हणतो, मामा, इथे तुम्हाला कळत नाही आहे, तुम्ही सगळे ह्या तनूच्या जाळ्यामध्ये अडकलं आहे. पण एक नाही दिवस मी हे प्रूव्ह करून दाखवीन की कोण खरं होतं आणि कोण खोटं. आणि हे बोलताना तो तन्वीकडे बघत असतो आणि तन्वीमध्ये खोटारडीचे आपल्याला तिचे डोळे असे झुकतात. आणि मित्रांनो, इथे आजचा भाग संपतोय. तर तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या काही भागामध्ये लवकरच असं काहीतरी अर्जुनकडे येईल की जेणेकरून प्रिया ही खोटारडी आहे, खोटी तन्वी आहे, हे घरच्यांना कळेल की नाही? कमेंट करा मित्रांनो. आणि आजचा भाग तुम्हाला